गाड्या खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि मी त्यांच्या समोर केवढीशी दिसते तुम्हाला दिसत असेल. ह्याच्यावर युटर्न मारताच येणार नाही मला. नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे संडे आणि आजची स्पेशल राईड आपली आहे वुमन्स डेच्या रिलेटेड. सो आपण आज चाललोय लोणावळ्याला आणि आपल्यासोबतचा जो पूर्ण ग्रुप आहे तो आलेला होता अंधेरीवरून आणि मग त्यांनी मला कळंबोलीला आल्यावर फोन केला आणि मग मी माझ्या इथून निघाली आणि मी त्यांना आता खोपोलीच्या इथे जॉईन करते. सो आपला आजचा ॲडव्हेंचर कसा असणार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आपण व्हिडिओ सुरू करायच्या आधी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि आजचा ॲडव्हेंचर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला. सो ही आहे ट्रायम्फ टायगर 800. सो आपल्याकडे अशा बऱ्याच गाड्या आहेत वेगवेगळ्या. दिस इज सुझुकी. हे पण ट्रायम्फ टायगर 800 आहे ना. कावासाकी 900 निंजा. ओह नाईस. हाय. वाव, खूप सेक्सी आहे गाडी. वरती गेल्यावर करता येणार आहे. आता सध्या मी माझ्या गाडीवरच हे होईल. मी असं ग्रुपमध्ये पहिल्यांदा चालली आहे. कोमल अवॉर्ड बेसिक. माझ्याकडे पण ही आहे, तुम्ही कालच बघितलं असेल माझ्या इन्स्टा स्टोरीवर. माझ्याकडे ही पण गाडी आहे. त्यानंतर माझी स्वतःची CB200 आणि ही आपली आहे ट्रायम्फ. जोडे रे. ह्याच्यावर युटर्न मारताच येणार नाही मला. मुश्किल. प्रॅक्टिस. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज मी पहिल्यांदाच एका ग्रुप राईडला जाणार आहे आणि तेही वुमन्स डेच्या स्पेशल ब्रेकफास्ट राईडला. चला तर मग सुरुवात करूया आजच्या ह्या राईडला. ग्रुपमधले सगळे रायडर्स मुंबईवरून निघाले होते आणि मी त्यांना खोपोलीला जॉईन केलं. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या रायडिंग ग्रुप सोबत राईड करत होते त्यामुळे थोडी एक्साइटमेंट आणि थोडा नर्वसनेस दोन्ही होतं. खंडाळ्यातून लोणावळ्याला जाणं म्हणजे इथले वळणदार रस्ते जे आहेत ते मला जास्त म्हणजे एक्साइटिंग वाटतात. इतके वळण आहेत की भीतीही वाटते पण तेवढीच मजा येते. आणि ॲज युजल पुढे तुम्हाला बघायला भेटत असेल वीकेंडची गर्दी आहे लोणावळ्याची आणि हा कन्फ्युजन पॉईंट पण इथे आहे. तुम्हाला हे माहिती असेल हा अमृतांजन ब्रिज आहे आणि ह्याच्या अपोजिटमध्ये आहे मिसिंग लिंक सी लिंक म्हणते मी. आणि माझं फेवरेट स्पॉट नागपणी. मग आम्ही सगळे लोणावळ्याच्या घाटातून राईड करत पुढे निघालो. घाटातील वळणं, थंड हवा आणि ग्रुप रायडिंगचा तो एक्सपिरियन्स खरंच खूप वेगळा आणि अनफॉरगेटेबल होता. लोणावळ्याच्या थोडं पुढे एका हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो. तर मित्रांनो मी तिथून राईड सुरू केली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मी नेहमी तुम्हाला बघितलं असेल की सोलो राईडला जाते पण मी पहिल्यांदा ग्रुप राईडला गेली आणि माझा जो एक्सपिरियन्स होता तो ओव्हरऑल खूप वेगळा होता. कारण का आपल्याला जिथे जायचं असतं त्याच्यासोबत आपल्याला ग्रुपला फॉलो करायचं असतं. ग्रुपला फॉलो करत करत मागे कोण आहे पुढे कोण आहे आपलीच माणसं आहेत का त्याचसोबत मल्टिपल लोक आलेली असतात वेगवेगळ्या ग्रुपची. जिथं खूप कन्फ्युजन्स होतात. सो हा पहिला एक्सपिरियन्स माझा थोडा असा टफ गेला. गाडीत आपल्याला चालवताच येते पण त्याच्यानंतर आम्ही आलो इथे पुढे जो आपला लोणावळ्याचा टोल नाका आहे पहिला टोल नाका त्याच्यापासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर पुढे येऊन आम्ही आस्वाद ह्या हॉटेलच्या इथे थांबलेलो आहोत. सो आपलं नेक्स्ट जे पण असेल प्लॅन ते इथंच कंटिन्यू होतील. आता आपण आलो इथे आतमध्ये आस्वाद या हॉटेलमध्ये आणि आपण चाललो इथे पुढे. इकडे वरती आपला सगळा ग्रुप आहे. सो बघूया. सो इथे आपलं स्वागत करायला 2 4 पायांचे मेंबर पण आहेत. त्यांचं नाव काय आहे? विन्स. डीना. विन्स. तिथे सगळ्यांचं इंट्रोडक्शन सेशन झालं. हाय, माझं नाव कोमल आहे आणि मी आय स्पेशलिस्ट आहे. ऑप्टोमेट्रिस्ट आहे मी. माझं जर्नी जे आहे बाईकचं जे स्टार्ट केलेलं 8th स्टँडर्डपासून. मी तेव्हा स्प्लेंडर चालवायची डिक्कीवाली. सो मी ती घेऊन सगळीकडे फिरायची आणि घरी ऑप्शन नसायचा. कधी बाबा स्कूटी घेऊन जायचे, 4 व्हीलर घेऊन जायचे.
मग बाईक कोण चालवणार म्हणून बाईक चालवायला शिकली पहिले तर. मग सेम तसंच झालं. मग 8, 9, 10 पार झालं, शिकतच होती कंटिन्यू. असं राईड वगैरेचं माहीत नाही, पण घरून खोपोली त्या पण ते शेडवली फाट्यावर थांबलो, तिथून परत खोपोलीत आलो, तितका माझा रोजचा प्रवास असायचा. मग पुढे जेव्हा 11वी 12वीला गेली तर माझं तेव्हा कुस्ती आणि मी कबड्डीमध्ये स्टेट प्लेअर आहे. त्यानंतर मी ते सोडून दिलं आणि मी ऑप्टोमेट्री म्हणजे आय स्पेशलायझेशनकडे वळाली. मी माझं 11वी 12वी बारामतीमध्ये केलं. त्यानंतर मी जेव्हा फर्स्ट इयरला गेली पुण्यात, त्यानंतर लास्ट इयर माझं इंटर्नशिप मला हैदराबादमध्ये करायला लागलं. हैदराबादमधून मला ओडिसाला जायला लागलं. ओडिसामधून मी छत्तीसगडला, रायपूरला सगळीकडे पब्लिक हेल्थची कामं करायची, ज्याच्यामध्ये प्रायमरी लेवलला जाऊन लोकांची मदत करायची, आय चेकअप करायचे. सो मी दालमी आणि JSW सोबत काम केलं त्या टायमिंगमध्ये आणि त्यांचे प्रोजेक्ट्स. सो मी एक रिसर्च ऑप्टोमेट्रिस्ट पण आहे. सो माझे 4-5 आर्टिकल्स पण आहेत गुगलला तुम्ही बघितलं तर. त्यानंतर मग मी तिथे होती तेव्हा मी ट्राईब्स लोकांना बघायची. तर ऑफ रोड म्हणजे तिथे एक असा टाईम होता की तुम्ही त्या जंगलामध्ये गेलात तर तुमचं काही नेटवर्क नसणार. सो तिथे गेल्यावर नक्षल्स आणि हे ते सगळं फेस करत, आणि त्या लोकांना गव्हर्नमेंटची लोकं आवडायची नाही. मग त्यांचे क्लॅश, मग कधी कुणी आम्हाला किडनॅप करणं, ह्या सगळ्या गोष्टींमधून पण मी गेली. आता हे सगळं चालू असताना मला परत घरी यायचं होतं महाराष्ट्रामध्ये, म्हणून मी माझा नेक्स्ट जॉब कोल्हापूरला एकदम सोबर घेतला, जो 4 भिंतीच्या आत असतो. ते काय मला पटलं नाही, म्हणून मी मुंबई वडाळ्यामध्ये शांतीलाल सांगवी इन्स्टिट्यूटला काम केलं. आणि मी राईड करतच होती, पण मी असं हे ग्रुप राईड कधी केलं नव्हतं. दिस इज माय फर्स्ट ग्रुप राईड. आणि हे खूप टफ असतं करण्यासाठी, खूप कॉर्डिनेशन लागतं. आपलं एकटं गेलं जाऊन कुठे, मी आता मध्ये रिसेंटली कोथळीगडाला गेली, जातीये मध्ये गाडी थांबवते. सो हे खूप वेगळं ॲडव्हेंचर होतं. आणि त्यानंतर इथे ग्रुपमध्ये येऊन शिस्तीत चालणं, ह्या 2 खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो मला आता इथे कळलं. त्यानंतर ग्रुपमध्ये लोणावळा कसं चढतात हे मला माहीत नव्हतं. मागे बघा, पुढे बघा, माणूस आपलाच आहे का, समोर नेणार आपला तर आहे ना, कोण हात दाखवतं, ह्या सगळ्यांकडे बघणं. मग पुढे जसं गेली तेव्हा इथे येऊन थांबलो, तेव्हा मग मला ॲक्च्युली कळलं की ॲक्च्युअल ग्रुप राईड कशी असते. आणि त्यानंतर आम्ही थोडे फन गेम्स पण खेळलो. गेम्स दरम्यान मला काही प्रश्न विचारले गेले आणि मजेशीर गोष्ट म्हणजे त्यातून मला एक सुंदर असा टी-शर्ट बक्षीस म्हणून मिळालं. आणि आय थिंक माझ्यासाठी हिडन टॅलेंट इज लाईक मी कुठेही जाऊन राहू शकते. इंडियाच्या कोणत्या पण कोपऱ्यामध्ये जाऊन कसंही जगण्याची माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे. दॅट इज माय हिडन टॅलेंट, विच इज गुड फॉर रायडर्स ॲक्च्युली. आपण असं प्राऊड वाटायचं तेव्हा लोक बोलायची, तर ते पण सांगायचे नाईस नाईस नाईस. ओके, सो ॲक्च्युली माझं सेफ्टी टिप मी जे सांगणार होती ते ह्यांनीच दिलं, बट मी ते इन डिटेलमध्ये सांगते कारण मी आय स्पेशलिस्ट आहे. सो जे रायडिंग गिअर्समध्ये गॉगल्स असतात ते 2 टाईपचे, एक तर पोलराईज, तुम्ही ते डे नाईट तुम्ही बघितलं असेल तसेही तुम्ही गॉगल्स वापरू शकता. आणि पोलराईज असतात त्याच्यामध्ये ग्लेअर्स कमी होतात. सो खूप मोठा स्ट्रेट हायवे जेव्हा असतो, जेव्हा तुम्ही कर्नाटक साईड किंवा गुजरात साईडला बघितलं, मी कारण तेवढंच केलं, सो मी तेवढं सांगू शकते एक्झाम्पलमध्ये. सो जेव्हा ट्रॅव्हल करता तेव्हा मध्ये ते पाण्यासारखं पॅसेज जो दिसतो त्याला हे करण्यासाठी, आणि तुमचं प्रत्येक वेळेस डोळ्याला काय म्हणतात सूट, म्हणजे प्रत्येक राईड तुमचं काय रिक्वायरमेंट आहे. वाळूमध्ये तुम्ही राईड करत असाल तर त्यावेळेस ग्रीन कलर, ऑलिव्ह ग्रीन असतो तो कलरचा वापरायचा असतो. जर तुम्ही माउंटेन एरियात करत असाल तर पिंकिश रेड वापरायचा असतो. तर प्रत्येक कलरचं एक बेनिफिट असतं. सो तुम्ही जेव्हा ते वापरता तेव्हा ते लक्षात घेऊन करायला पाहिजे. जो तुम्हाला जे कोणी सजेस्ट करताय, सो ते दिसण्यापेक्षा तुम्ही घातल्यावर तुम्हाला कोणत्या एरियात करायचं त्यावर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. 40च्या स्पीडला होती स्प्लेंडरवर माझ्या, आणि मध्ये रात्रीचा काळा कुत्रा आला आणि मी त्याच्यातून कोलांटी उडी मारून पडली. सो त्यावेळेस मला कळलं की मला इंजिन ब्रेक जे असतं ते किती गरजेचं आहे. सो मला रायडिंग टिप, जे पण राईड करतात वुमन्स, त्यांना माहिती असतं पाहिजे की इंजिन ब्रेकिंग काय असतं. ही राईड खास वुमन्स डे निमित्त होती, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून वुमन्स डेचा केक कट केला. तो मुमेंट खूप स्पेशल होता. हिचं वजन काय आहे? अराउंड जी आहे नॉर्मल जी असते ती अराउंड 230 आहे. आता ॲक्सेसरीज लावून ती अराउंड 240च्या वरती आहे. सो आपल्या समोर आता ही गाडी नाही, रणगाडा जो आहे तो आहे GS रॅली
800 आणि माझं फेस आणि गाडी कशी दिसते तुम्हाला दिसत असेल. गाडीचा आकार एवढा मोठा आहे, गाडी एवढी बॅलन्स आहे, इतके फीचर्स आहेत तिच्यामध्ये, एवढ्या ॲक्सेसरीज तिच्यामध्ये ॲडेड आहेत. सो सगळ्यांचंच ड्रीम असतं एक मोठी बाईक असावं आणि ही ॲक्च्युली ती त्या गोष्टींवर खरी उतरते. आपल्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज झाल्या, नाश्ता वगैरे झाला. आता आपलं जे मीटअप होतं ते संपण्यात आलेलं आहे, म्हणजे आता आपल्याला घरी जायची वेळ आलेली आहे. सगळे लोक आहेत, एवढ्या भारी भारी गाड्या आहेत, बघायला तर मजाच आली मला. आणि हे सर यश सर ह्यांनी मला इन्व्हाइट केलं. हो हीच तर हे तर यश आहे आपल्यासोबत आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं आहे पूर्ण ह्याच्यासाठी स्मॉल राईडसाठी. आणि मला खरंच बरं वाटतं, मी पहिल्यांदा आली कोणत्या तरी ग्रुप राईडमध्ये. सो बेस्ट एक्सपिरियन्स होता आणि या माझा. राईड मधला माझ्यासाठी सगळ्यात एक्साइटिंग मुवमेंट म्हणजे मला ट्रायम्फ टायगर 800 चालवायला मिळाली. पण ऑनेस्टली सांगायचं तर ती बाईक खूप हेवी होती. 800 बघू आता मला जमतंय का. सो वेट ठीक आहे, जास्त हेवी नाही आहे. सो ओके क्लच तर दाबलं, जाम जड आहे. डन ठीक आहे. साईड साईड जगायचं असेल तर बाजूला वा. युटर्न मारताना मी पडता पडता वाचले, पण तरीही तो एक्सपिरियन्स जबरदस्त होता. That was nice save. गिराय नाही म्हणे. खतरनाक, पण ह्याच्यावर मी युटर्न नाही मारू शकणार. नाही मला काय सवय आमच्या ह्याच्यामध्ये की रेस. सो तू शॉर्ट टर्न मारा गेलं जसं लॉंग टर्न मारायचं. आता मला काय हा ट्रक आहे. आणि याचा टॉर्क जास्त असल्यामुळे ना तुला आयदर ॲक्सिस द्यावा लागतो किंवा मग नुसताच क्लच सोडायचा. ओके सो आपल्यासमोर आता जे आहे सुझुकी V-Storm 650 आहे. सो ह्या गाड्या खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि मी त्यांच्यासमोर केवढीची दिसते तुम्हाला दिसत असेल. सो मला खूप असं मला बरं वाटतं ह्या सगळ्या गाड्या बघून. एकदम एक्साईट होती मी या सगळ्या गाड्या बघण्यासाठी. आणि मला या फर्स्ट राईडमध्ये जेवढा सगळा छान एक्सपिरियन्स करायला भेटला. मागे मी ट्रायम्फ टायगर चालवली आणि मला त्या रणगाडाला टर्न मारायला ट्रक इतका मोठा गिअर घ्यावा लागला हे मला माहीत नव्हतं. सो ही गोष्ट मला शिकायला भेटली. ही राईड ऑर्गनाईज केली होती UC राईडने आणि खरंच हा एक्सपिरियन्स खूप मेमोरेबल होता. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कधी ग्रुप राईड केली आहे का. पुन्हा भेटूया एका नव्या राईड ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.